पॉइझन बनवणाऱ्या ज्या कंपनीला इटलीतून बॅन केलं तीच कंपनी आता आपल्या महाराष्ट्रात काम करत आहे। तर इटलीमध्ये एक केमिकल बनवणारी कंपनी होती मार्टिनी, जिच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना सतत काही ना काही आजार नेहमीच होत असायचा। आणि ज्यावेळेस या आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलं त्यावेळेस येथील लोकांनी त्यांच्या टेस्ट केल्या आणि त्यांच्या रक्तात त्यावेळेस PFAS हा केमिकल आढळला। हा केमिकल आहे ना याच कंपनीत बनवला जायचा। या केमिकलला फॉरएव्हर केमिकल असं सुद्धा म्हटलं जातं, कारण एकदा का हा केमिकल बनवला की तो तुम्ही कधीच नष्ट करू शकत नाही, मग तो तुमच्या शरीरात असो, पाण्यात असो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी। तर इटलीतल्याच एका इन्स्टिट्यूशनच्या नुसार मानवी शरीरात या केमिकलचं प्रमाण हे 8 नॅनोग्रॅम पेक्षा जास्त असू नये। परंतु ज्यावेळेस इथलेच एका वर्करची टेस्ट करण्यात आली ना त्यावेळेस त्याच्या शरीरामध्ये या केमिकलचं प्रमाण 91,000 पेक्षाही जास्त होतं। आणि अशाच प्रकारे त्या परिसरातील 3.5 लाख लोक या केमिकलमुळे इफेक्ट झाले होते। त्यानंतर 2018 मध्येच इटलीच्या सरकारने ही कंपनी बॅन केली आणि संबंधित जेवढी माणसं होती ना त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं। पण ही कंपनी बंद झाल्यानंतर ज्या गोष्टी घडल्यात ना त्या सगळ्या भारतीयांनी नक्कीच ऐकल्या पाहिजेत। 2019 मध्ये ना या बॅन केलेल्या कंपनीच्या उपकरणांसाठी एक ऑक्शन ठेवण्यात आलं आणि या ऑक्शन मध्ये ना फक्त एकाच कंपनीने बोली लावली आणि ती कंपनी होती विवा लाईफ सायन्सेस। भारतातल्या लक्ष्मी ऑर्गॅनिक्स याच कंपनीची ती एक सबसिडी कंपनी। इटलीतून ही सगळी मशिनरी पॅक करण्यात आली आणि थेट आणून उतरवली कुठे? आपल्या रत्नागिरीच्या लोटे परशुराम येथील MIDC मध्ये। आता या सगळ्या गोष्टी काय मी माझ्या मनाच्या सांगत नाही, तर स्वतः कंपनीनेच हे सगळं डिक्लेअर केलं आहे। आणि त्यांनी एवढं सुद्धा म्हटलं की जे फॉरएव्हर केमिकल आहे तेच केमिकल ते आपल्या रत्नागिरीत सुद्धा बनवणार आहेत। आता याच्या मागे जे कारण आहे ते म्हणजे PFA हा जो केमिकल आहे, जो केमिकल इटलीतून बॅन केला त्या केमिकलला रेग्युलेट करण्यासाठी आपल्या भारतात काही कायदाच नाही। म्हणजे इटलीच्या नागरिकांचा जीव महाग आणि आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांचा जीव काय स्वस्त आहे का? की महाराष्ट्रातल्या लोकांकडे अशी कोणती एक शक्ती आली आहे ज्याच्यामुळे ते हे सगळं विष पचवू शकतात? नाही ना। मग ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा।